नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आता आपण फाइंड द व्हॅल्यूज ऑफ डिटर्मिनंट 1.3 क्वेश्चन नंबर 2 यामध्ये 3 डिटर्मिनंट दिलेले आहेत, त्यांची आपल्याला व्हॅल्यू काढायची. द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट्स फॉर्म्युला असा आहे. व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट्स मीन्स व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट इज इक्वल टू subtraction of cross multiplication. Value of determinants is equal to subtraction of cross multiplication. बघा, हे डिटर्मिनंट दिलेलं आहे. यामध्ये आपल्याला सबट्रॅक्शन ऑफ क्रॉस, याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन येणार. यांचं दोघं याचं मल्टिप्लिकेशन ऑफ दिस -1 and 4 and second is multiplication of 7 into 2. सबट्रैक्शन ऑफ ठीक है. मग फर्स्ट मल्टिप्लिकेशन ऑफ क्रॉस नंबर इज -1 into 4 माइनस इन ब्रैकेट सेकंड नेमली इन ब्रैकेट लिया 7 into 2. मग याचा येणार 4 1 जा 4 -4 माइनस 7 2 जा 14. Therefore this is equal to, आता या ठिकाणी विद्यार्थ्यांना तुम्ही चुकणार, मायनस मायनस प्लस असं तुम्ही फॉर्म्युला बोलता, पण तसं नाही आहे. मायनस इंटू मायनस असेल तर प्लस होतो, पण हे दोन्ही मायनस मायनस आहेत म्हणजे हे मायनसच राहतील, ॲडिशन होईल 80. इथे जरा लक्ष ठेवा. पुन्हा हे डिटर्मिनंट आहे बघा, ह्याचं आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायचे. क्रॉस subtraction of cross multiplication. मग इथे येणार 5 into 0 minus in bracket 3 into -7. हा मागे पुढे झाला तरी मल्टिप्लिकेशन आहे, नो प्रॉब्लेम. मग मल्टिप्लिकेशन ऑफ 0 is 0 minus 7 3 जा 21 -21. आता इकडे बघा मायनस इंटू मायनस आहे, मीन्स इट इज प्लस, देअरफॉर +21. इकडे क्रॉस मल्टिप्लिकेशन, सबट्रॅक्शन ऑफ क्रॉस मल्टिप्लिकेशन इज इक्वल टू द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट. ठीक आहे. मग इथे इज इक्वल टू 7/3 1/2. ओके. फ्रॅक्शन असले तरी तुम्ही काळजी करू नका. या ठिकाणी सॉरी, जरा पुन्हा एकदा सांगतो, 7/3 इंटू क्रॉस मल्टिप्लिकेशन आहे ना, इंटू 1/2 मायनस 5/3 इंटू 3/2. फ्रॅक्शन आहेत म्हणून घाबरून जायचं गरज नाही. बघा, 7 1 जा 7, 3 2 जा 6, 5 3 जा 15, 3 2 जा 6. हे सबट्रॅक्शन कॉमन डिनॉमिनेटर आहे, पण डिनॉमिनेटर इक्वल आहे तो पहिला लिहा 6 आणि वर लिहा 7 minus 15. पुन्हा 15 मधून 7 मायनस करा 8 येईल आणि लार्जर नंबरचं साइन द्या -8/6 इज इक्वल टू, त्याला 2 ने डिवाइड करा, 2 4 जा -4, 2 3 जा, ही त्याची व्हॅल्यू झाली. अशा प्रकारे आपण डिटर्मिनंटची व्हॅल्यू कशी काढायची ते लक्षात घेतलंय. याकडे प्लस मायनस वर जास्त लक्ष द्या आणि यावरून मग लगेच आपण क्रॅमर्स रूलवर काही सम करणार आहोत. क्रॅमर्स रूलवर एक नेहमी सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन बाय क्रॅमर्स रूल, त्यासाठी डिटर्मिनंटची गरज असते, ती आपण आता ॲडव्हान्स केलेली. याचा थोडासा सराव करा. याच्यासाठी याचे क्वेश्चन अजून प्रॉब्लेम सेटमध्ये आहे. 3.2 मधला दुसरा क्वेश्चन आपण केला, पण प्रॉब्लेम सेटवर अजून 3 तुम्हाला असे डिटर्मिनंट दिलेले आहेत, ते जरूर करा. चला भेटूया.